Good morning, all of you. Yesterday we are discussing about the classification of unit cell. What is the meaning of unit cell? You all are well known about the meaning of unit cell. Unit cell is what? It is the smallest repeating unit present in crystal lattice. What is the meaning of crystal lattice? Crystal lattice is the what? It is the crystalline solids which are arranged in three-dimensional structure. In today's lecture, we are discussing about the how many number of atoms present in each unit cell. How many number of unit cells are there? There are three number of unit cell. First is what? Simple cubic crystal. Second is BCC, body centered unit cell, and third is what? Face centered unit cell. आजच्या लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक युनिट सेलमध्ये असणारे आपल्याकडे तीन इम्पॉर्टंट नंबर ऑफ युनिट सेल्स आहेत. एससीसी, बीसीसी आणि एफसीसी. एससीसी म्हणलं तर प्रायमरी युनिट सेल, बीसीसी म्हणलं तर बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि एफसीसी म्हणलं तर फेस सेंटर्ड युनिट सेल. एससीसी मध्ये काय असणार? नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ओनली ॲट द कॉर्नर्स. अशी कंडिशन असेल तर त्याला म्हणायचं आहे सिंपल क्युबिक सेल ऑर एससीसी. हे डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिसते. कालच्या लेक्चरचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल की हा जो युनिट सेल आहे त्या युनिट सेलमध्ये प्रेझेंट असणारे कॉर्नरला जे ॲटम्स दिसतात ते ॲटम्स जर फक्त कॉर्नरला असतील तर त्याला काय म्हणायचं आहे? सिंपल क्युबिक सेल ऑर एससीसी. याला दुसरं नाव काय? काही लोक एक्झाम मध्ये काय करतात? सिंपल क्युबिक सेल एससीसी ऐवजी प्रायमेटिव्ह युनिट सेल पण म्हणतात. त्यांनी प्रायमेटिव्ह म्हणू द्या किंवा सिंपल एससीसी म्हणू द्या, आपल्याला ते लक्षात ठेवायला काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. जर हे लक्षात आलं एससीसी कशाला म्हणायचंय तर पुढचा प्रश्न काय असेल बघा की हा जो सिंपल क्युबिक सेल आहे म्हणजे जो एससीसी आपण सिलेक्ट केला, हे एससीसी मधला आपल्याला काय करायचं आहे? नंबर ऑफ ॲटम्स ह्या सिंपल क्युबिक क्रिस्टल मध्ये प्रेझेंट असणारे नंबर ऑफ ॲटम्स आपण कॅल्क्युलेट करणार. ते कॅल्क्युलेट कसे करायचे बघा की हा जो युनिट सेल आहे एक लक्षात ठेवा की ते ॲटम्सचे आता मला किती दिसतात? टोटल नंबर ऑफ ॲटम्स 8 नंबर ऑफ ॲटम्स. तुमच्यापैकी बरेच मुलं मला आन्सर काय देतील जर मी असा पॉईंट टाकत असेल तर नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. तो युनिट सेल आपण कुठला सिलेक्ट केलाय? सिंपल क्युबिक सेल म्हणजेच प्रायमेटिव्ह युनिट सेल म्हणजेच कोण? एससीसी. आता तुमच्यापैकी बरेच मुलं आन्सर मला काय देणार की सर जर सिंपल क्युबिक सेल असेल तर डेफिनेटली याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असायला पाहिजे? 8 नंबर ऑफ ॲटम्स असायला पाहिजे असे मला एक्सपेक्टेड असेल की हा पॉईंट मी तुम्हाला आणखीन एक्सप्लेन केलेला नाहीये. जर तुम्ही पहिल्यांदा हा पॉईंट स्टडी करत असाल तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की सर फक्त जर ॲटम्स हे कॉर्नरवरती असतील तर डेफिनेटली इथं जे ॲटम्स दिसतात ते ॲटम्स तुम्ही किती सांगणार? 8 नंबर ऑफ ॲटम्स सांगणार. म्हणजे एससीसी मध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स असले पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? हे जर स्ट्रक्चर बघितलं तर तुम्ही डेफिनेटली म्हणणार 8 नंबर ऑफ ॲटम्स. पण लक्षात ठेवा हा जो युनिट सेल आहे, हा जो सिंपल क्युबिक सेल आहे, हा क्रिस्टल लॅटिस मधला स्मॉल पीस मी काढून घेतलाय. हा क्रिस्टल लॅटिस मधला मी काय केलाय? स्मॉल पीस काढून घेतलाय. समजा एक एवढं जे स्ट्रक्चर दिसतंय असं तुमच्या समोर एक क्रिस्टल लॅटिस आहे. क्रिस्टल लॅटिस मध्ये काय असणार आहे? प्रत्येक ठिकाणी हा तुम्हाला युनिट सेल दिसणार. हा युनिट सेल रिपीट झाला असेल असं जे स्ट्रक्चर तयार होईल हे युनिट सेलला रिपीट काढून जे स्ट्रक्चर तयार होईल एकमेकाला कनेक्ट करून जे स्ट्रक्चर तयार होईल ते कोणाचं असणार आहे? तुमच्या क्रिस्टल लॅटिसचं स्ट्रक्चर असणार आहे. आता क्रिस्टल लॅटिस मधला मी एक फक्त हा युनिट सेल काढून घेतलाय. म्हणजे कन्सिडर करा तो युनिट सेल कुठेतरी मिडलला असेल. आता हा सगळा जो बोर्ड दिसतो हा बोर्ड कन्सिडर करा हा कोण आहे? सिंपल क्युबिक सेल आहे. त्याच्यामधला मी इथला एक युनिट सेल काढून घेतला, इथला युनिट सेल काढून घेतला किंवा इथला काढून घेतला किंवा इथला काढून घेतला. कुठल्याही ठिकाणचा मी युनिट सेल जर रिप्लेस आउट करून घेतला तर त्या युनिट सेलमध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. अगोदर लक्षात ठेवा की नंबर ऑफ ॲटम्स कशी कॅल्क्युलेट करायचे आणि ते किती असायला पाहिजे आणि किती असतील ते एकदा क्लिअर करा. आता हा जो युनिट सेल दिसतोय हा सिंगल युनिट सेल आहे का? लक्षात ठेवा हा जर सिंगल युनिट सेल असता, हा जर युनिट सेल सेपरेट असता तर हे ॲटम मी रिप्रेझेंट करत असताना कशी करायला पाहिजे? तर बघा हे ॲटम मी फक्त हे युनिट सेलच्या अशी मध्ये रिप्रेझेंट करायला पाहिजे. जर हा सिंगल युनिट सेल असता तर जर एकटा असता तर म्हणजे रिपीटेड स्ट्रक्चर आपण घेतोय. हा जर एकटा असता तर मी युनिट सेल मध्ये हा ॲटम इथं रिप्रेझेंट केला असता आणि असं जर मी स्ट्रक्चर काढला असतं तर तुम्ही सगळे जर काय म्हटलं असतं? सर डेफिनेटली दिस युनिट सेल कंटेन्स हाऊ मेनी नंबर ऑफ दिस सिंपल क्युबिक सेल कंटेन्स हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स? दिस सिंपल क्युबिक क्रिस्टल कंटेन्स 8 नंबर ऑफ ॲटम्स. पण लक्षात ठेवा हा जो युनिट सेल आहे हा सिंगल नाही. हा जो सेल आहे मी क्रिस्टल लॅटिस मधला काढून घेतलाय म्हणजे ह्या सेलच्या जवळ बाकी आणखीन व्हेरियस नंबर ऑफ युनिट सेल्स आहेत आणि ह्या युनिट सेलमध्ये प्रेझेंट असणारा हा जो ॲटम आहे की नाही हा ॲटम फक्त युनिट सेलमध्ये अवेलेबल नाही. हा ॲटम बाकी
बाकी जे युनिट सेल याच्या शेजारी असणार ते युनिट सेलचा पण काही एरिया त्यांनी ऑक्युपाय केलेला आहे, ते आपल्याला एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करायचं आहे की हा जो ॲटम असेल हा ॲटम त्या युनिट सेल मधला किती नंबर ऑफ प्रोपोर्शन ऑक्युपाय करणार आहे आणि त्याच्यावरून ते टोटल नंबर ऑफ ॲटम्स तुमच्या युनिट सेलमध्ये किती असतील ते आपण डिस्कस करणार आहे. मला सांगायचं काय बघा की हे जे स्ट्रक्चर आपण काढलंय कोणाचं सिंपल क्युबिक क्रिस्टलचं जे स्ट्रक्चर काढलंय त्याच्यावरून काय लक्षात येते बघा की जे युनिट सेल मध्ये असणारे ॲटम्स आहेत ते ॲटम्स फक्त कुठे आहेत, कॉर्नरवरती आहेत. कॉर्नरवरती आहेत म्हणजे डेफिनेटली त्या ॲटम्सला आणखीन कोणतरी ऑक्युपाय करणार आहे आणि दुसरा त्या व्हॅल्यूमला ऑक्युपाय करणार कोण असणार आहे, दुसरा युनिट सेल डेफिनेटली. हा मी सिंगल युनिट सेल घेतलेला नाही, हा क्रिस्टल लॅटिस मधला युनिट सेल आहे. हे जर सगळ्यांच्या डोक्यामध्ये आला असेल तर हा पुढचा पॉईंट तुम्ही समजून घ्याल. आणखी जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर मी काय समजू ते समजून घ्या की हा जो युनिट सेल आहे हा युनिट सेल मी सिंगल घेतलेला नाही, ही सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही क्लिअर करा. हा जर युनिट सेल मी सिंगल घेतला असता तर डेफिनेटली डोळे झाकून मला हा पॉईंट सुद्धा इथे लिहायची गरज पडली नसती की नंबर ऑफ ॲटम्स लिहायची गरज पडली नसती. का गरज पडली नसती, कारण एक जर युनिट सेल असेल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये 8 नंबर ऑफ ॲटम्स यायला पाहिजेत, पण इथे 8 नंबर ऑफ ॲटम्स मला मिळणार नाहीत. किती मिळायला पाहिजेत बघा, जर मी युनिट सेल मध्ये ॲटम्स दाखवत असेल ते ॲटम्स जर बाकी आणखीन ॲटम्स त्याला ऑक्युपाय करत असतील तर डेफिनेटली हा टोटल ॲटम तुमच्या एका युनिट सेलमध्ये प्रेझेंट नाही. मला काय सांगायचं बघा की टोटल नंबर ऑफ ॲटम्स जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर हा युनिट सेल आहे, ह्या युनिट सेलचा हा जो ॲटम आहे ह्या ॲटमला आणखीन ऑक्युपाय करणारे काही युनिट सेल्स असतील ते किती बघा. समजा ते युनिट सेल याच्या शेजारी राऊंड झालेले युनिट सेल 8 नंबर ऑफ ॲटम्स आहेत. किती नंबर्स आहेत, याच्या शेजारी राऊंड झालेली किती असणार आहेत, 8 नंबर्स असणार आहेत. म्हणजे काय, हा जो कॉर्नर आहे हा युनिट सेलचा हा कॉर्नर आहे किंवा हा कॉर्नर आहे. किती कॉर्नर्स आहेत वी नो दॅट सर, ते डबल रिपीट करू नका. किती कॉर्नर्स आहेत, 8 नंबर ऑफ कॉर्नर्स. आता 8 कॉर्नरला प्रत्येक ठिकाणच्या ह्या कॉर्नरला अशी किती युनिट सेल याला सराउंड करणार आहेत, 8 नंबर ऑफ युनिट सेल सराउंड करणार आहेत. मला सांगा की हा जर ॲटम इथं असेल तर ह्या ॲटमला आणखी किती नंबर ऑफ युनिट सेल सराउंड करणार आहेत, तुमचे 8 नंबर ऑफ युनिट सेल सराउंड करणार आहेत. मग मला सांगा एका ॲटमला जर 8 नंबर ऑफ युनिट सेल सराउंड करत असेल तर त्या ॲटमने एका युनिट सेलचा किती एरिया ऑक्युपाय केलेला असेल. आणि किती एकदा बघा मी काय सांगतोय ते, ह्या एका ॲटमच्या बाबतीमध्ये आपण बोलतोय 8 ॲटम्स आहेत नो डाऊट, पण त्या टोटल 8 ॲटम्सने त्याचा टोटल एरिया ऑक्युपाय केलेला नाही. त्या ॲटम्सला आणखीन कोणतरी अटॅच झालेले आहे, ते म्हणजे कोण आहेत, 8 नंबर ऑफ युनिट सेल्स आहेत. कारण हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर कसं आहे, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. तुम्ही याला काय म्हणलाय, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये जर क्रिस्टलाइन सॉलिडची अरेंजमेंट केलेली असेल तर डेफिनेटली क्रिस्टल लॅटिस, आणि क्रिस्टल लॅटिस मधला एक पीस आपण काढून घेतोय तो म्हणजे युनिट सेल आहे. आणि त्या युनिट सेलचा कुठला अभ्यास करतोय, सिंपल क्युबिक सेलचा अभ्यास करतोय. आता याने किती एरिया ऑक्युपाय केलाय, टोटल याला सराउंड झालेली किती आहेत, 8 आहेत. 8 पैकी ह्या ॲटमने ह्या युनिट सेलचा किती एरिया ऑक्युपाय केलेला असेल, थोडासा विचार करा, आन्सर सांगा. नसेल तर मी एक्झाम्पल सांगतो, मग त्याच्यावर तुमच्या ते लक्षात येईल. काय करायचं बघा, बरेच मुलं काय करतात, कॅडबरी वगैरे काहीतरी कलेक्शन करतात, पैसे वगैरे आपापसात कलेक्ट करतात, प्रत्येकाचे पैसे कलेक्ट करतात. आणि त्याच्यामधून आता आमच्याकडचे लहान मुलं असतील तर ते काय करतात, कॅडबरी घेतात, 30, 40, 50, 60 रुपये कलेक्ट करतात. समजा 8 जण असतील, 8 जणांनी कॅडबरी 80 रुपयाला कन्सिडर करा कॅडबरी मिळते. 8 जणांनी 10,000 रुपये कलेक्ट केले आणि कॅडबरी सिलेक्ट केली, तर त्या कॅडबरीला तुम्ही किती पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहे, 8 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. प्रत्येकाला त्या कॅडबरीचा किती पार्ट मिळाला पाहिजे, किती पार्ट मिळाला पाहिजे, प्रत्येकाला त्या कॅडबरीचा किती पार्ट मिळाला पाहिजे. इक्वली जर डिस्ट्रीब्युशन असेल तर प्रत्येकाला ती कॅडबरी किती डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे, 1/8 एवढ्या पार्टमध्ये जर कॅडबरी डिस्ट्रीब्यूट झाली तर सगळ्या 8च्या 8 मुलांना ती कॅडबरी इक्वली तुम्ही देऊ शकता. कसं असेल तर 1/8 पार्ट हा प्रत्येकाला द्यायचा. त्या कॅडबरीचा 1/8 पार्ट हा सगळ्यांना द्यायचा, सगळ्यांना म्हणजे 8 जणांना सोडून नाही. ज्यांनी पैसे दिले त्यांनाच द्या, ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना द्यायचा नाही. मला सांगायचंय काय की जर आपण असं डिस्ट्रीब्युशन करत असाल की किती ॲटम्स ह्याला किती सराउंड झालेत, कन्सिडर करा 8 नंबर. आता काही जणांना प्रश्न पडेल की 8 नंबर्सच का, किती आहे, हा सेंट्रल आहे, इथे किती नंबर ऑफ ॲटम्स दिसतात तुम्हाला, एकच ॲटम आहे. त्या युनिट सेलला 8 नंबर ऑफ युनिट सेल सराउंड करतात असं मी तुम्हाला सांगतोय. मग ह्या युनिट सेलने ह्या ॲटमचा किती एरिया ऑक्युपाय केलेला असेल, डेफिनेटली बघा मी तेच केलेलं आहे. टोटल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन एससीसी कसं काढायचं आहे, इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ईच ॲटम. ह्या युनिट सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रत्येक ॲटमने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला असेल ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले. तो किती यायला पाहिजे, 1/8 यायला पाहिजे. मग काय येणार बघा, 1/8.
प्रत्येक ॲटमने ह्या युनिट सेलचा किती एरिया ऑक्युपाय केलाय 1/8 एरिया ऑक्युपाय केलाय कारण त्याच्या शेजारी 8 नंबर ऑफ युनिट सेल्स आहेत 1/8 प्रत्येकाला इक्वली डिस्ट्रीब्युशन इंटू व्हॉट टोटल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन युनिट सेल मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 नंबर ऑफ 1/8 इंटू वॉट 8 इज इक्वल टू वॉट आता हे कॅल्क्युलेशन पण मला शिकवायचं म्हणलं तर मग अवघड आहे 1/8 गुणले इंटू 8 किती यायला पाहिजे डेफिनेटली दिस 8 गेट कॅन्सल हिअर इज 1 इज 1 1 इंटू 1 किती यायला पाहिजे इज इक्वल टू वॉट मला सांगा if we calculate the number of atoms present in simple cubic cell this number of atoms is only one number of atom present in simple cubic crystal तुमच्या हे लक्षात आले का बघा लक्षात येईल अशी अपेक्षा त्याच उद्देशाने मी ते शिकवलंय लक्षात नाही येत तर मी शिकून तरी काय फायदा हे तुमच्या